नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत YCMU मुक्त विद्यापीठ यांचे मायग्रेशन प्रमाणपत्र कसे मिळवायचे, मायग्रेशन सर्टिफिकेट कसे अप्लाय करायचे त्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण पाहणार आहोत मायग्रेशन सर्टिफिकेटचा उपयोग काय आहे। चला तर मित्रांनो, या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला सांगतो की हे मायग्रेशन सर्टिफिकेट कशासाठी लागते। तर मित्रांनो, आपले जसे BA कंप्लीट होणार आहे, ते BA कंप्लीट झाल्यानंतर जर आपल्याला MA करायचे आहे आणि ते MA यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठमधून न करता आपल्याला मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी किंवा इतर ओपन युनिव्हर्सिटीमधून किंवा इतर कॉलेजेसमधून करायचे असेल, तर त्यावेळेस हे मायग्रेशन सर्टिफिकेट गरजेचे असते। त्याशिवाय तुम्हाला तिथे ॲडमिशन घेताच येणार नाही आहे। तर यासाठी मित्रांनो हे मायग्रेशन सर्टिफिकेट गरजेचे असते। चला तर पाहूयात आपण हे सर्टिफिकेट कसे अप्लाय करायचे आहे। तर मित्रांनो, या इथे मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या वेबसाईटवरती आलेलो आहे आणि त्याचे फ्रंट पेज जे आहे ते या प्रकारे दिसत आहे। तुम्हाला वरती सर्व टॅब दिसतील, त्या टॅबमधील स्टुडंट कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला मायग्रेशन असे ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या इथे पुढचे पेज जे आहे ते अशा प्रकारे दिसेल आणि त्यातील ऑनलाईन मायग्रेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। तर मित्रांनो, पुढील पेज जे आहे ते अशा प्रकारे दिसेल। यामध्ये तुम्हाला काही सूचना दिलेली आहे ती आपण पाहूयात। विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरण्यापूर्वी मायग्रेशन प्रमाणपत्र फी कशी भरावी या संबंधीचे प्रेझेंटेशन पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून पेमेंट संदर्भातील सूचना वाचून मगच पेमेंट लिंकवर जाऊन पेमेंट करावे। त्यानंतरच या गुगल फॉर्ममध्ये योग्य ती माहिती फॉर्म भरून तुम्हाला समाविष्ट सबमिट करायची आहे। चला तर मित्रांनो, आपण पुढील माहिती पाहूयात। तर या इथे मित्रांनो तुम्हाला पहिला पॉइंट दिलेला आहे नेम ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्याचे नाव। विद्यार्थ्याने आपले नाव फक्त मोठ्या लिपीत टाईप करून आधी पहिले आडनाव, त्यानंतर मधले नाव आणि शेवटी वडिलांचे नाव असे आपल्याला हे नाव जे आहे ते टाईप करायचे आहे। म्हणजेच मित्रांनो, आपल्या जे रिझल्टवरती जसे असेल त्याच प्रकारे टाईप करायचे आहे, विदाउट स्पेलिंग मिस्टेक। मुद्दा क्रमांक 2 आहे, आपल्याला काय भरायचे ते बघूयात। प्रोग्राम नेम, आपले शिक्षणक्रम काय आहे यामध्ये दिलेले आहे। विद्यार्थ्याने येथे फक्त त्याच्या शिक्षणक्रमाचे नाव, उदाहरणार्थ BA, BCom हे जे आहे ते टाईप करायचे आहे। तुम्हाला या इथे ते टाईप करायचे असणार आहे, युअर आन्सर या ठिकाणी। त्यानंतर तिसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला दिलेले आहे मंथ अँड इयर ऑफ लास्ट एक्झामिनेशन पास्ड, म्हणजेच शेवटी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेचा महिना व अर्ज। तर पुढे मित्रांनो असे दिलेले आहे, विद्यार्थ्याने विद्यापीठात शेवटी पूर्ण केलेल्या शिक्षणक्रमाच्या परीक्षेचा महिना व वर्ष, उदाहरणार्थ मे जून 2025 असे आपले असणार आहे यावेळेसचे। तर ते तुम्हाला या इथे टाईप करायचे आहे। त्यानंतर चौथा पॉईंट जो आपल्याला भरायचा असणार आहे, PRN नंबर, अतिशय महत्त्वाचे आहे। परमनंट रजिस्ट्रेशन नंबर, कायम नोंदणी क्रमांक। तर यामध्ये काय दिलेले आहे, विद्यार्थ्याने त्याच्या गुणपत्रिकेवर असलेला कायम नोंदणी क्रमांक टाईप करावा, तो आपल्याला इथे टाईप करायचा आहे। त्यानंतर पाचवा पॉईंट आहे मोबाईल नंबर, अतिशय महत्त्वाचा आहे। तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो या इथे टाईप करायचा असणार आहे। त्यानंतर 6वा पॉईंट आपल्याला भरायचा आहे, महाविद्यालयाअंतर्गत ज्या विद्यापीठासाठी प्रवेश घेण्यासाठी आवश्यक आहे त्या विद्यालय आणि विद्यापीठाचे नाव हे या इथे आपल्याला टाईप करायचे आहे। त्यानंतर आपल्याला या इथे 7वा मुद्दा जो दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, विद्यार्थ्याचा प्रमाणपत्र पाठविण्याचा पत्ता व पिनकोड, अतिशय महत्त्वाचं। मित्रांनो, आपल्याला जे सर्टिफिकेट येणार आहे ते पोस्टाने येणार आहे, स्पीड पोस्टने येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस जो आहे तो बरोबर ॲड करायचा आहे, टाईप करायचा आहे, तिथे कुठे मिस्टेक करू नका। हे सर्व भरल्यानंतर आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचे आहे। सबमिटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, सेफर साईटसाठी मी तुम्हाला सांगत आहे,
आपलं ॲप्लिकेशन नंबर वगैरे त्यात जो काही येत असेल, आपलं फॉर्म सबमिट झाल्याचं सक्सेसफुल असं दाखवत असेल, त्याचा एक फोटो काढून ठेवा. जेणेकरून तुम्हाला काही अडथळा आला, काही कुणाशी संपर्क साधायचा असेल, युनिव्हर्सिटीशी संपर्क साधायचा असेल, तर तुम्हाला तो फोटो जो आहे अर्ज भरलेल्याचा तो तुम्हाला सादर करता येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे मायग्रेशन सर्टिफिकेट कसे अर्ज करायचे आहे, कसे मिळवायचे आहे. त्याबाबत ऑनलाईन आपण फॉर्म देखील भरण्याची प्रक्रिया देखील पाहिलेली आहे. आशा करतो की आपल्याला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत रहा. धन्यवाद.